एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया महाफास्ट 100 मध्ये. सज्जाद नोमानींच्या 17 मागण्या मवियाकडून मान्य. नोमानींच्या मागण्या अत्यंत गंभीर. मवियाकडून वोट जिहाद सुरू. फडणवीसांचा आरोप. भाजपकडून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानींचे 2 व्हिडिओ ट्विट. नोमानींनी वोट जिहादची भाषा केल्याचा भाजपचा आरोप. वोट जिहाद शब्द वापरून धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न. पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, पण आम्ही त्याला वोट जिहाद समजत नाही. शरद पवारांचं वक्तव्य. कसला वोट जिहाद? फडणवीसांना उपचाराची गरज. संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. तर पाक व्यक्त काश्मीर. मणिपूरमध्ये जाऊन तिरंगा फडकवा. राऊतांचं फडणवीसांना आव्हान. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही. अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी. अजित पवारांचं वक्तव्य. कांदा उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, त्यांना कांदा जिहाद म्हणणार का? बाळासाहेब थोरात यांचा भाजपला सवाल. तो वोट जिहाद कसला? विष कालवण्याचा प्रयत्न आहे. थोरातांचा आरोप. सज्जाद नोमानी यांनी वोट जिहादची भाषा केली. काँग्रेसचे नेते वोट जिहाद विरोधात तक्रार करणार का? शेलारांची टीका. नोमानी यांनी वोट जिहादसाठी अपील केलंय. सज्जाद नोमानींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांची माहिती. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. तर पवार साहेबांनंतर मीच बारामतीकरांसाठी बाली. दादांचं वक्तव्य. तर पक्ष घरं फोडली, तसंच नातीगोती तोडली. त्यांना धडा शिकवायचा आहे. मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी ठरवावं लागतं. साहेबांनंतर मीच वाली. या दादांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला. पंतप्रधान मोदी राहुल गांधींसंदर्भात वारंवार बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात. आमची विचारधारा वेगळी होती, पण कुणीही शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. प्रियंका गांधींचं मोदींना उत्तर. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू. मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांपाठोपाठ अजितदादांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रात नाही, तर संसदीय राजकारणात. अजित पवारांसोबत नाही, अजित पवार सोबत नाहीत. आता सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का? या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत. बारामतीत पवार साहेबांचे फोटो लावलेत. बारामतीत युगेंद्र उभा आहे, त्याचा फोटो लावा. तुझ्या नावावर मत माग. अजित पवारांचं युगेंद्र पवारांना आव्हान. नातवाचा काळ पुळका आलाय, कळेना. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे, आता वेळ नाहीये विचारण्याची. प्रतिभा पवार यांच्या प्रचारावरून अजित पवारांची टीका. शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन बनते. आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य. फडणवीसांचा उमेदवार म्हणून विजय निश्चित करा, असा शहांच्या म्हणण्याचा अर्थ होता. आमच्यात मतभेद नाहीयेत. मुख्यमंत्री शिंदेंचं वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. सत्ता आल्यानंतर दिशा प्रकरण काढा, आदित्यला बर्फावर झोपवून मारा. दापोलीतल्या सभेत रामदास कदम यांचं वक्तव्य. रत्नागिरीच्या दापोली हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी. मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅगांची तपासणी. अमरावतीत राहुल गांधींच्या बॅगेची तपासणी. धामणगावात सभेसाठी येताना राहुल गांधींच्या बॅगेची तपासणी. नाशिकच्या कळवण हेलिपॅडवर संजय राऊतांच्या बॅगेची तपासणी. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून राऊतांच्या बॅगेची तपासणी. भाजपमध्ये ताकदवान नेत्याला डावललं जातं. केंद्रीय नेतृत्वाकडून कष्टाळू नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे फडणवीसांवर अन्याय होत असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. सुळे यांची प्रतिक्रिया. मी फडणवीसांना पाठिंबा मागणार नाही आणि देणारही नाही. मी घाबरत नाही, बोलायला लागलो म्हणून कोर्टात गेले. मलिकांचा हल्लाबोल. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. स्टेजवर नसणारे आपल्याला मदत करत नाहीत. अजित पवारांसमोर यशवंत माने यांची धनंजय महाडिकांवर टीका. माने मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार.
गुजरातमधून येणाऱ्या कंटेनरची तपासणी करा. फोटो ट्विट करत निवडणूक आयोगाकडे संजय राऊतांची मागणी. महाराष्ट्रात पैसे वाटपासाठी कंटेनरचा वापर, राऊतांचा आरोप. रवींद्र वायकरांना क्लीन चिट देण्यासारखं नेमकं काय घडलं? रवींद्र वायकरांविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल. शेतकऱ्यांनी आत्ताच सोयाबीन विकू नये, थोडं थांबावं. मविया सरकार आल्यानंतर सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणार. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. राष्ट्रवादी भाजपची बैठक अदानींच्या घरी झाली नव्हती. दिल्लीत एका तटस्थ ठिकाणी बैठक झाली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा खुलासा. पंतप्रधान मोदी, शहा, अदानी यांच्या बैठकीत आमदार खरेदीचं प्लॅनिंग. सरकार तोडण्यासाठी ही बैठक झाली. राहुल गांधींची भाजपवर टीका. महाराष्ट्र जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत मोदी शहांना लुटता येणार नाही. महाराष्ट्र जागा नसता तर अर्ध्या महाराष्ट्राचा 7/12 फडणवीस आणि कंपनीनं अदानींच्या नावावर केला असता. संजय राऊतांचा हल्लाबोल. लोकसभा निवडणुकीचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतलाय, त्यामुळे आता लोकांना खुश करण्यासाठी अधिक योजना आणल्या, मात्र याचा फायदा होणार नाही. शरद पवारांचा निशाणा. आमची सांगता सभा शिवतीर्थवर नाही, उद्या बीकेसीवर होणार. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वाद नको म्हणून बीकेसीत सभेचं आयोजन. राऊतांची माहिती. आदित्य ठाकरेंचा अभ्यास नाही, त्यांच्या अकलेची कीव येते. सदा सरवणकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. आमचं सरकार आल्यानंतर सदा सरवणकरांना अटक करणार. आदित्य ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य. शेतपिकांना योग्य हमीभाव मिळत नाहीये. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव नाहीये. मग कोणत्या तोंडानं म्हणता शेतकऱ्यांची प्रगती करणार? प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल. काँग्रेस नेते राहुल गांधींचा नांदेडमधील महिलांशी संवाद. राहुल गांधींनी मवियाच्या घोषणापत्राची महिलांना दिली माहिती. नांदेडमधील बस स्थानकावर संवाद. चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव निश्चित. काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भंडाऱ्याच्या साकोली विधानसभेत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्याकडून कमळाचं फूल देत प्रचार. ब्राह्मणकरांची नाना पटोलेंशी लढत. मी भुजबळांना टार्गेट केलं नाही, छगन भुजबळांनी मराठा समाजाला टार्गेट केलं. जरांगेंचा आरोप. येवल्यात मी सांत्वनपर भेटीसाठी जातोय, भुजबळांनी टेन्शन घेऊ नये. जरांगेंचा टोला. जळगावच्या अंमळनेरमधील महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्यासाठी पत्नी जयश्री पाटील मैदानात. मतदारसंघातील महिलांसोबत जयश्री पाटील यांनी साधला संवाद. धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी बीडच्या परळीत मुस्लिम समाजाची रॅली. रॅलीत मोठ्या संख्येनं मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित. अब न बटेंगे न कटेंगे, संघटित होकर मतदान करेंगे. नाशिकमधील हिंदुत्ववादी संघटनांच्या बॅनरची जोरदार चर्चा. हिंदू हितासाठी 100% मतदान करा, बॅनरच्या माध्यमातून आवाहन. वर्धा जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रविवारी जाहीर सभा. महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन. 50 वर्षांनंतर पहिल्यांदा हिंगोलीत महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. महिलांचे प्रश्न विधानसभेत मांडणार. मवियाच्या उमेदवार रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया. कराड उत्तरचे भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा जोरदार प्रचार सुरू. घोरपडेंचा गावागावात पदयात्रा काढत प्रचार. पदयात्रांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद. बुलढाण्याच्या मलकापूरमधील महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांचा जाहीरनामा प्रसिद्ध. संचेती मलकापूरमधून 7व्यांदा निवडणुकीच्या मैदानात विविध योजना आणण्याचा चैनसुख संचेतींचा मानस. अकोले मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारासाठी कुटुंब सक्रिय. अकोले मतदारसंघासाठी तिरंगी लढत. मवियाच्या उमेदवार जयश्री शेळके यांचं बुलढाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन. देऊळघाट परिसरात शेळकेंची प्रचार रॅली. सुवर्णनगरीला सिंगापूर करून टाकू असं फडणवीस म्हणाले होते. सिंगापूर सोडा, इथे मलकापूर झालं नाही. एकनाथ खडसेंचा हल्लाबोल. राऊतांनी माझ्या नादी लागू नये, माझ्या मतावर राऊत निवडून आलेत. हिंमत असल्यास राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावा. गुलाबराव पाटील यांचं राऊतांना आव्हान. महाराष्ट्रात सत्ता बदल होणार, महाविकास आघाडीचं सरकार येणार. काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडून विश्वास व्यक्त. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.